तुम्ही सगळे बऱ्याचदा हसताना हसत राहायला पाहिजे. तर कशा आहेत मित्रांनो, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला असा आहे की आपण चाललो आहोत हळदीच्या प्रोग्रामला. आज आपले 2 प्रोग्राम आहेत केबी आर्मीचे. दोन्ही आपले बीट्सचे प्रोग्राम आहेत. आपला पहिला इव्हेंट आहे भिवंडीला पद्मानगरला आणि दुसरा इव्हेंट आहे जून अंदुरकी. हे गाव आहे कोणतं तरी, मला पण एवढं माहिती नाही. आपण फ्लायर टाकलाय, फ्लायरवरती आपल्याला भाऊनी सांगितलं असं लोकेशन टाक. आपल्याला असे 2 प्रोग्राम आहेत, दोन्ही बीट्सचे प्रोग्राम आहेत. टायमिंग आपल्या संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे, 7 ते जवळजवळ 1 वाजेपर्यंत असेल. असं दोन्ही कसं टायमिंग असेल. आता 2 टीम डिवाइड झाल्यात. कशा झाल्यात काय झालं ते तर मला माहिती नाही. मी, कार्तिक, राजा वगैरे आम्ही लोक सगळे तर गावामध्ये असणार आहे. म्हणजे जून अंदुरकी जे लोकेशन आहे तिथं आम्ही लोक असणार आहेत. आणि बाकीचे जे आपल्या अर्धे पोरं असतील ते पद्मानगरला असतील. असे आपले 2 इव्हेंट आहेत. तर आजचा ब्लॉग आपण चालू करतोय. आपल्याला 14 एप्रिलचा ब्लॉग बघायला भेटला नाही, फोनचा इश्यू झाला म्हणून तो ब्लॉग येणार नाही. पण आता रेग्युलर ब्लॉग येत राहतील. सो तर आता आपण निघूया. सामान वगैरे टाकलाय रिक्षामध्ये, पण बाकी पोरं वगैरे याच्यात वेट करतो. 7:30चा टाइम दिला होता, अजून तर कोण आला नाही. कार्तिक आला, कार्तिक गाडी बिडी दूध होता, टाइमपास करत होता. त्याला सांगितलं शूट करतो कार्तिक. आता भेटतो आपल्यासोबत बसला याच्या. आणि आपण आता जसं पोरं येतील तसं आपण डायरेक्ट स्टार्ट करू, निघू आपण डायरेक्ट. तर ब्लॉग मध्ये मजा येणार आहे. ब्लॉग मध्ये जॉईन राहा, भेटू डायरेक्ट तुमच्या फ्रेंड. पाणी पितो, पिया पाणी पी. गाडी बिडी एकदम चकाचक करून ठेवली बाईने, साफ करून ठेवली. अरे बाबा, एवढ्या लांबून आलं तर गाडी चकाचक केलीच पाहिजे. एकदम क्लीनचे वाज. हो 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 हो, क्लीन शेव नाही रे बाबा. तर बिट्टू बसलाय, तर बाकीची गँग येईल. अख्ख्या रिक्षामध्ये सामान टाकलाय. ही रिक्षा कुठे जाणार आहे? पद्मानगर का कुठे? जून अंदुरकीला जाणार आहे वाटतं. ही बहुतेक जून अंदुरकीला जाईल, म्हणजे तिथं गावामध्ये इव्हेंट आहे तिकडे जाणार आहे. इव्हेंट आहे बघ ना, हा. स्टँड वगैरे सगळं टाकलंय, म्हणजे तिकडेच जाणार आहे बाबा. सो आपण आता निघू. टुकू वगैरे आला नाही अजून, ते लोक येतील. आता तो येईल, सगळे पोरं येतील 4:30ला. आपण निघू डायरेक्ट. मग भेटू आपण डायरेक्ट निघताना. तेव्हापर्यंत बाईकची मजा घ्या. त्या चालू आहे आता, डासाची फिटिंग चालू आहे. घरी गेलो झोपलो. आता निघू, अजून कोण आला नाही. हा पोरं आल्यावरती आपण निघू डायरेक्ट. पहिल्या मंडळाची झोपत नाही वाटत. तर निघालो आपण आता एरियामधून. कार्तिकच्या बाईक वरती, पाठीमागे राज गायके. पुन्हा धूल बिल लागेल म्हणून मास्क बिल घालून भाई एकदम रेडी आहे. काही धुलीची एलर्जी आपल्याला, म्हणून मास्क घातलाच पाहिजे. तर निघालो. पुढे तुम्हाला दाखवतो कसं कुठून जातो आम्ही लोक. लोकेशन तर पाठवलं नाही, आता बघू. लोकेशन अजून काय आला नाही आम्हाला. पार्टीवाल्याला फोन करायला सांगितलंय, बघू आता. स्वतः आपण जाऊ डायरेक्ट. आता भेटू आपण पुढे. ब्लॉग मध्ये जॉईन राहा. अजूनपर्यंत लोकेशन वरती पोहोचलो नाही. हे पार्टीवाला पण कॉल उचलत नाही. कार्तिक हैराण झाला गाडी चालवून. लागले भाई, रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्ते, मला तेच सांगितलं. एकाला विचारला ते 20 किलोमीटर. 20 किलोमीटर आहे, चुकून 20 किलोमीटर आम्ही ऐकलं. हा हे वाटतं काय काय माहिती. हो पुढे मंडप आहे का? आहे का? काय काय बोलला लोकेशनचं नाव? ते वाटते. आलो तर आहे. आता बघू, पार्टीवाल्याला कॉल लावू. तुम्हाला 2 मिनिटानंतर भेटतो मी. चालू ठेवा. पार्किंग मध्ये. सो लोकेशन वरती पोहोचलोय. हे आपलं लोकेशन आहे. कार्तिक गेलाय गाडी लावायला. किती किलोमीटर बाहेर आलो आपण? 1 किलोमीटर बोललेला. 1 किलोमीटर बोललेला. लोकेशन आहे इथं. आपल्याला आतमध्ये आता वाजवत आहे. सामान वगैरे अजून आला नाही. एंट्रन्स करू.
सो असा सेटअप आहे. गाडी लॉक करून घ्याल हा कार्तिक हँडल लॉक मार. गर्दी पण भरपूर सो असं लोकेशन आहे. आता आपण पुढे बघूच, तुम्ही लोक जॉईन राहा, पोरं येतील मग तेव्हा आपण भेटू. इथं आपले आले रिक्षा. रिक्षामध्ये सोनूबाईने नवीन मोबाईल घेतला. बाई मोबाईल दाखवा जरा पब्लिकला. तर कॉलवरती बोलतो. झाला लगे पोरी लागला, लगे पोरींशी बोलायला. बरोबर आपले व्हिडिओ थांबले होते भरपूर, मोबाईल नव्हता म्हणून. मोबाईल पण आला आपल्याकडे. डायरेक्ट नवीन मोबाईल दिला पाहिला. रिक्षा आली आहे. चार्जिंगचा जरा फॉल्ट झाला, डायरेक्ट भाऊला नवीन फोन देऊन टाकला डायरेक्ट. आता सामान वगैरे काढू आपण, आतमध्ये लोकेशन वरती जाऊ, सामान वगैरे लावू, मग भेटू आपण डायरेक्ट. कशी आहे आमची धन्नो? भेटू आपण मग सेटअप लावताना. धन्नो एकदम मस्त आहे. धन्नो कशी आहे? आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू आतमध्ये. सामान काढतोय इथं हळूहळू. आता आपल्याला सेटअप लावायचं आहे. कसं आहे माहितीये का? मला सांगू पटक नाही लावला ना, लावलाय. काल नवीन घेतले नवीन स्टँड घेतला पाहिजे. काय किती रुपयाला पडला? काय 2800 रुपये. नकली A1 नाही, गुजरातवरून मागवलंय. आपले स्टिक बरोबर मागवलंय. सेटअप बिटअप लावू. कुठं लावायचं भाई नेमका? इथं लावायचं आहे का इथं लावायचं आहे? सेंटरला लावू ना. मध्ये पण जय बोलतो त्याला प्रॉब्लेम होईल बोलतो मध्ये लावलं तर. दिसणार नाही. बोलो क्या हुआ? इथं सेटअप लावू आपण. भेटू आपण डायरेक्ट सेटअप लावताना. कैसा लगा नाही का आपने? क्या बोल डीजे थोड़ा पानी लगा कैसा बरोबर बीचों में स्टेज के. तो उधर लगाना कोई प्रॉब्लम नहीं, उधर भी लगा तो चलेगा अपने को. ये मालूम है फिर उधर नाचेंगे, फिर उधर से नाचेंगे, इधर नाचने आज थोड़ी है जी. कवाड़ में ऐसे होता है, शेलर में ऐसे होता है, याद है क्या? अंदर ऐसा नाचेंगे पहले उधर बोले साहब हमको भगा रहेगा तुम लोग उधर. माता है टेंशन नहीं. साउंड करने बोलते तो साउंड भी करते अपन, उसमें क्या तो बोलना चाहिए ना. बोला मैं उनको, वो बोलता है मिक्सर विक्सर लेते आओ डीजे वाले को. बोलता है पूरा सामान घुमाना पड़ेगा. ये डीजे वाला है क्या? डीजे वाला इधर है. तर डिस्कशन चालू आहे. सामान काढलंय रिक्षामधून. तिकडं सगळं सामान आहे. तर आपण सामान लावताना भेटू. सेटअप लागलाय आपला. 2 रोटो लागले, 3रा रोटो लागतोय. पप्पू मास्टर. पप्पू बाय. पप्पू मास्टर नकली मास्टर आलेला आहे. आकाशचा माणूस आलेला आहे. आकाशचा माणूस आहे का ते? बाईने शिक्षण घेतला. आणि शिक्षण घेतलाय 128. चल ना भाई, टाइमपास मत करना. टी शर्ट विशर्ट पहनले ना यार. आईस्क्रीम के राज्यात रोजची काय आई डुकरा धरकी दे. पण काय करायला तरी गाणचे गाण्यात राहणार आहे. तर सामनाचा रोटो लागतोय. बिट्टूचा रोटो लागलाय पूर्ण. तर सेटअप लागेल पूर्ण. सेटअप लागल्यावरती आपण भेटू डायरेक्ट. चलिए शुरू करते हैं.
चटणी नाही आहे. नाश्ता करू, मग नाश्ता करून भेटू आपण चालू करा टायमाला. तर आपला आता तिसरा ब्रेक झालाय. तिसरा ब्रेक म्हणजे आपण पहिल्या ब्रेकला जस्ट 15 मिनिटं नाश्त्यासाठी थांबलो, दुसऱ्या ब्रेकला जेवलो आणि तिसऱ्या ब्रेकला आपण डायरेक्ट थोडा रेस्ट घेतला. आता तरी अर्धे पोरं जेवायला गेलेत, सोनू जेवायला गेलाय. मध्ये ब्रेक दाखवायला भेटले नाही कारण की कसा नाश्ता वगैरे चालू होता. आता वाजलेत 12 वाजून गेलेत. आपण आता लवकरच चालू करू. त्या लोकांचे टिंगल मस्त चालू आहे. आता भेटू आपण डायरेक्ट चालू होताना.
टीप आली आजची. भाई दुसरीकडे होता ऑर्डरला, आपल्याकडे आला ना आज. सामान पॅकअप करतोय. कीबोर्डचा पॅक झालाय, बाकी सर्वांचा पॅक करून आलो. भाऊ आमचा पॅकअप करू, डायरेक्ट आपण भेटू सामान टाकताना. भेटू आपण डायरेक्ट आता रिक्षामध्ये सामान टाकताना. पूर्ण ऑर्डर संपली आता. जसं आपण मगाशी सामान काढलं, आता सामान आपली रिक्षा आली, रिक्षामध्ये सामान टाकतोय. सामान टाकू आता पटापट. लाय दमलोय, पूर्ण हैराण झालोय. 2 वाजून गेलेत. गाडी काढतोय आणि निघतोय. दमला भाई रे. भाई हाताच्या हालत दाखव, हात दाखव, हात हात. अरे गेलाय. पेपर कसा लिहू मला ते समजत नाही. परवा पेपर आहे भावा, हे बघ ना, अख्खा फाटलाय. इथं पण फोड आलाय. पेपर कसा लिहू मला तेच समजत नाही. आता सध्या जर पेपरचं टेन्शन, आता निघायचं टेन्शन आहे. आता निघतोय, गाडी काढतोय फटाकशी. वाटलं ऑर्डर वाजून लास्टला बसतो. मला पाय ढवळ जागा देणार आज. मी कसा आला? शिवाय निघणार नाही, रिक्षाला लाईट नाही.
हो तर आता आम्ही लोक निघतोय तर डायरेक्ट आपण गाल्यावरती जाऊन भेटू. भरपूर अंधार आहे. काय बोल- लाईट नाही भाई. नागिन बना दे भाई, नागिन 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 बना दे, नागिन नागिन. सो रिक्षा आली आपली. Then hand the brake. फुल स्पीड मध्ये रिक्षा आली. तर सामान ठेवतोय. आलो आलो. काय राहिलंय दादा तुझं? काय नाही राहिलंय, हेच राहिलंय. रिक्षाचा हँडल एवढा जाम झाला ना भावा आपला. नाही थोडा चालवता येत नव्हतं. सामान टाक ना. सो आपण आता सामान टाकू फटाफट. सो तर आपण आलोय गाल्यावरती आता. वाजले 3 वाजलेच आहे. 3:15 झालेत. आम्ही लोक ऑर्डरवरून आलो. पूर्ण सामान वगैरे पण टाकलं. पण एक प्रॉब्लेम झाला आहे. आपण आपला ताशा विसरलो लोकेशनवरतीच. म्हणजे घाई गडबडीमध्ये कसं लक्षात राहिलं नाही एवढं. आता काय माहिती ताशाचं कसं काय करता आलं. बहुतेक की ते पार्टीवाल्याला बहुतेक फोन लावा. मी फोन ट्राय केला मी पण त्याचा फोन लागत नाही. ताशाचं कसं काय करायचं आता काय माहिती. बाकी आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. ब्लॉग भरपूर मोठा झाला आहे. खूप मजा आली आहे ब्लॉगमध्ये. असेच आपल्याला आता प्रोग्राम चालू आहे. उद्या दिवस गॅप आहे. आजचा ब्लॉग 1 तारखेला म्हणजे उद्या अपलोड होईल. सो महाराष्ट्र दिनाचा तुमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय भीम. तर अशा प्रकारे आपण आजचा ब्लॉग आपला संपवतोय. बाकी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं कमेंट करा. कारण की तुमची हर एक कमेंट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. कमेंट्स वगैरे येत ना आपल्या ब्लॉगवरती. तेवढं थोडं सर्वांनी सहकार्य करा. बाकी असे ब्लॉग्स अजून येत राहील. सो तर भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय भीम, जय शिवराय, जय आगरी. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.